नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर चला सुरुवात करूया कथेला। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। सुनंदाचं लग्न गणेश सोबत मोठ्या थाटामाटात झालं होतं। गावभर त्यांच्या लग्नाची चर्चा होती। गणेश दिसायला देखणा, बोलायला गोड आणि कामसू होता। लग्नाच्या सुरुवातीचे काही दिवस खूप आनंदात गेले। सुनंदाला वाटत होतं की तिचं आयुष्य आता सुखाने भरून जाणार। पण काही दिवसांनी तिला गणेशच्या एका सवयीची जाणीव झाली। तो रोज संध्याकाळी मित्रांसोबत दारू प्यायला जायचा। सुरुवातीला तिने फार लक्ष दिलं नाही। तिला वाटलं थोडीफार दारू पिणं सामान्य असेल, पण दिवसेंदिवस गणेशचं दारूचं प्रमाण वाढत गेलं। तो उशिरा घरी यायचा, घरात येऊन मोठमोठ्याने ओरडायचा, कधी भांडण करायचा। सुनंदा शांतपणे सगळं सहन करायची। एक दिवस गणेश दारू पिऊन इतका नशेत आला की त्याने घरातलं भांड फेकून दिलं। सुनंदा घाबरली, तिच्या डोळ्यात पाणी आलं। ती काही बोलली नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी गणेशला काहीच आठवत नव्हतं। तो उलट सुनंदालाच म्हणाला, तू काहीतरी केलं असशील। सुनंदाला खूप वाईट वाटलं। ती दिवसभर रडत बसली। तिच्या आईने फोन केला, तेव्हा तिने काहीच सांगितलं नाही। तिला वाटलं की नवऱ्याची बदनामी होईल। गणेश आधी कामावर नियमित जायचा, पण दारूमुळे त्याचं काम बिघडायला लागलं। मालकाने अनेकदा समजावलं, पण तो ऐकत नव्हता। एक दिवस त्याची नोकरी गेली। त्या दिवशी तो घरी आला आणि सुनंदावरच राग काढू लागला। तुझ्या पायगुणामुळे माझी नोकरी गेली, तो ओरडला। सुनंदा शांत होती। तिला माहित होतं की चूक त्याचीच आहे, पण ती काही बोलली नाही। घरातले पैसे संपत चालले होते। सुनंदाने शेजारच्या घरात जाऊन शिवणकाम सुरू केलं। ती दिवसभर मेहनत करायची आणि रात्री घर सांभाळायची। गावात लोक बोलू लागले, सुनंदाचा नवरा दिवसभर दारू पितो। हे ऐकून तिला खूप लाज वाटायची, पण ती हार मानली नाही। तिने विचार केला की एक दिवस गणेश नक्की बदलेल। प्रत्येक रात्री ती देवासमोर बसून प्रार्थना करायची, देवा, माझ्या नवऱ्याला सुधार। तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायचे। एके दिवशी गणेशच्या मित्रांनी त्याला आणखी दारू प्यायला लावली। तो रस्त्यातच पडला। गावातील काही लोकांनी त्याला उचलून घरी आणलं। सुनंदाने त्याला पाणी दिलं, कपडे बदलून दिले। दुसऱ्या दिवशी तो उठला, तेव्हा त्याने पाहिलं की सुनंदा त्याच्या शेजारी बसून रडत आहे, पण तरीही त्याच्या मनात बदल झाला नाही। काही महिन्यांनी सुनंदा गरोदर राहिली। तिला वाटलं की आता तरी गणेश बदलेल। सुरुवातीला तो थोडा आनंदी झाला, पण दारूची सवय काही सुटली नाही। उलट खर्च वाढला। सुनंदा स्वतः उपाशी राहून घर चालवत होती। रात्री ती पोटातल्या बाळाशी बोलायची, बाळा, तुझा बाबा एक दिवस नक्की चांगला होईल। एक दिवस गणेश दारू पिऊन घरी आला आणि पैशासाठी ओरडू लागला। सुनंदाने सांगितलं की घरात पैसे नाहीत। रागात त्याने तिच्या हातातून डब्बा फेकून दिला। सुनंदा पडली, तिच्या पोटाला दुखापत झाली। शेजारी धावत आले आणि तिला दवाखान्यात घेऊन गेले। डॉक्टरांनी सांगितलं की जपून राहावं लागेल। त्या रात्री पहिल्यांदा गणेश थोडा घाबरला, पण दुसऱ्याच दिवशी तो पुन्हा दारू प्यायला गेला। सुनंदाने मुलाला जन्म दिला। छोटंसं गोंडस बाळ पाहून तिला सगळं दुःख विसरायला झालं। मुलाचं नाव तिने रोहन ठेवलं। रोहन जसं जसं मोठा होऊ लागला, तसं तसं त्याला वडिलांची भीती वाटू लागली। गणेश रात्री नशेत घरी आला की रोहन आईच्या मागे लपायचा। ते पाहून सुनंदाचं हृदय तुटायचं। एक दिवस शाळेत शिक्षकांनी मुलांना विचारलं, मोठे होऊन कोण काय होणार? रोहन शांत बसला। शिक्षकांनी विचारलं, तू काय होणार? रोहन म्हणाला, मी माझ्या बाबांसारखा होणार नाही। हे ऐकून वर्गात शांतता पसरली। शिक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं। सुनंदा दिवसेदिवस खचत चालली होती, पण तिने संसार सोडला नाही। तिला वाटत होतं की मुलांसाठी तरी तिने टिकून राहायला हवं। ती रोहनला चांगलं शिक्षण द्यायची, स्वतः जुने कपडे घालायची, पण मुलांसाठी नवीन पुस्तकं आणायची। गणेशची तब्येत बिघडायला लागली। सतत खोकला, अशक्तपणा आणि पोटदुखी सुरू झाली। डॉक्टरांनी तपासणी करून स्पष्ट सांगितलं, दारू सोडली नाही तर जीव धोक्यात येईल। काही दिवस गणेश घाबरला। त्याने दारू कमी केली, पण मित्र पुन्हा त्याला घेऊन गेले। तो पुन्हा जुन्याच मार्गावर गेला। एक रात्री जोरदार पाऊस पडत होता। गणेश दारू पिऊन रस्त्यात पडला होता। कुणीतरी सुनंदाला सांगितलं। ती पावसात धावत गेली। तिने त्याला उचलून घरी आणलं।
त्या क्षणी गणेशने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त काळजी होती. त्याच्या मनात काहीतरी हललं. दुसऱ्या दिवशी रोहन शाळेत जाण्यासाठी तयार होत होता. त्याने बाबांकडे पाहून विचारलं, बाबा, तुम्ही रोज दारू का पिता? गणेश शांत झाला. रोहन पुढे म्हणाला, माझे मित्र मला चिडवतात, मला तुमची भीती वाटते. हे ऐकून गणेशच्या डोळ्यात पाणी आलं. पहिल्यांदाच त्याला आपल्या कुटुंबाचं दुःख जाणवलं. त्या रात्री तो बराच वेळ जागाच बसला. त्याला सुनंदाचे कष्ट आठवले. नोकरी गेल्यावर तिने संसार कसा सांभाळला, लोकांची टोमणे कशी सहन केले, मुलाला कसं वाढवलं. त्याला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी गणेश मंदिरात गेला. देवासमोर उभा राहून तो रडू लागला, देवा मला वाचव. घरी आल्यावर त्याने सुनंदासमोर हात जोडले. मला माफ कर, मी खूप चुकीचं वागलो. सुनंदा काही बोलली नाही. तिच्या डोळ्यात अश्रू होते. गणेशने दारू सोडण्याचा प्रयत्न सुरू केला. सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. त्याला चिडचिड व्हायची, अंग थरथरायचं. पण सुनंदा त्याच्यासोबत उभी राहिली. ती त्याला औषध द्यायची, धीर द्यायची. रोहनही बाबांसोबत बसायचा. काही महिन्यांनी गणेशला एक गॅरेजमध्ये काम मिळालं. तो मेहनत करू लागला. संध्याकाळी सरळ घरी यायचा. घरात आता शांतता होती. रोहन बाबांसोबत खेळू लागला. सुनंदाच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी हसू आलं. एक दिवस गावात व्यसनमुक्तीवर कार्यक्रम झाला. गणेशला बोलावलं गेलं. तो स्टेजवर उभा राहिला आणि म्हणाला, दारू माणसाचं आयुष्य संपवते. मी माझं घर उद्ध्वस्त केलं होतं, पण माझ्या बायकोने मला वाचवलं. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसानंतर गणेश गावात इतरांना समजावू लागला. कोणीतरी दारू पिताना दिसलं की तो त्याला थांबवायचा. लोक म्हणू लागले, हा तोच गणेश आहे का? सुनंदा शांतपणे हसायची. काही वर्षांनी रोहन मोठा झाला. तो चांगला अधिकारी बनला. एका कार्यक्रमात त्याने भाषण करताना सांगितलं, माझ्या आईने मला जगायला शिकवलं आणि माझ्या वडिलांनी चुका सुधारायला शिकवलं. सुनंदाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. गणेशने आयुष्यभर पुन्हा दारूला हात लावला नाही. तो रोज देवाचे आभार मानायचा की त्याला दुसरी संधी मिळाली. गावात जेव्हा कुणाचं भांडण व्हायचं तेव्हा लोक म्हणायचे, गणेशकडे जा, तो समजावेल. एका संध्याकाळी गणेश घरच्या अंगणात बसला होता. सूर्य मावळत होता. सुनंदा त्याच्या शेजारी येऊन बसली. गणेश म्हणाला, तू नसतीस तर मी कधीच संपलो असतो. सुनंदा हलकस हसली आणि म्हणाली, घर टिकवण्यासाठी कोणीतरी शांत राहावं लागतं. त्या दिवशी गणेशने आकाशाकडे पाहिलं आणि मनात म्हटलं, खरं प्रेम म्हणजे साथ सोडून न देणं. त्यांच्या आयुष्यात खूप दुःख आलं, पण शेवटी प्रेम आणि संयम जिंकला. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.